आजोबा आहेत हा. भारत माता की वंदे हर हर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्योतिताई पटाईत, शोध संस्थेच्या संस्थापिका, त्यांचा सन्मान माननीय किशोरीताई आपण करावा असं मी किशोरीताईंना विनंती करतो. मांजरी येथे ताईंचा शोध या नावानं ज्येष्ठ नागरिकांसाठीचा प्रकल्प आहे. त्याच्या संस्थापिका म्हणून ताई गेली अनेक वर्ष काम करत आहेत. आजच्या या प्रकल्पाचं उद्घाटन तुमच्या शुभ हस्ते झालेलं आहे. ताईंचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना रामकृष्ण हरी. राम राम. राम राम आणि रामकृष्ण हरी हे का म्हणते हे पहिला शब्द माझ्याकडे एक आजोबा होते. मला त्यांनी शिकवलं होतं की बाये तू सकाळी फक्त राम राम घालत जा, रामकृष्ण हरी म्हणत जा. तर ते गेलेले आहेत आज 1 वर्ष झालं. मी खूप सांभाळलं त्यांना, पण त्यांचे शब्द नेहमी मी कायम माझ्या आठवणीत ठेवलेत आणि माझी सुरुवात मी त्यांच्यापासूनच करते की रामकृष्ण हरी म्हणून. आज आम्ही ज्या ठिकाणी आलोय, किशोरीताई आहेत, बाकीची बरीचशी मोठी टीम आहे त्यांची, आणि समर्पण ह्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करायला आलो होतो आम्ही. हा कुठला एरिया आहे किशोरीताई? हिंजवडी ह्या ठिकाणी आलो होतो आम्ही. आहोत अजून आलोय. सांगण्याचा उद्देश माझा खूप म्हणजे छान त्यांची टीम आहे. आज खूप वर्षापासून आमची ओळख आहे, असं नाही की आज आणि उद्याची ओळख आहे. किशोरीताईच्या नेहमी मी संपर्कात असते. अडचणी आल्यावर खूप फोन केलेत, खूप कधी ढसाढसा रडले. 16-17 हजार म्हणजे 2016 2017 फोन केला की पहिलं कधी डोळ्यात पाणी यायचं की कसं करू, काय करू. आणि आज त्यांनी जे काम घेतलेलं आहे हाती, जे समर्पण हे वृद्धाश्रमाचं जे निराधार आहेत, बेसहारा, आज बऱ्याचशा गरजा आहेत वृद्धांना, तर कुठंतरी किशोरीताईंनी ते पण काम करायचं सुरू केलेलं आहे. नेहमी तर अनेक वृद्धाश्रमाला भेट देणं, तिथं जाणं, काय कमी आहे, काय जास्त आहे, कसं चालवताय, काय करताय. पुण्यामध्ये तर मी बऱ्याचशा वृद्धाश्रमात तुम्ही सगळे फिरताना बघितलंय, पण आज तुमचं स्वतःचं एक वृद्धाश्रम तुम्ही उभं करताय आणि तुम्ही स्वतः आता त्याच्यात काम करणार आहात. तर कुठंतरी आम्हाला एक छान वाटते की नेहमी आम्हाला तुम्ही मदत करत असताय. आज मी थोडंसं कुठंतरी तुमच्या इथं येऊन त्या ज्या 2016-17 मदत केलेलं आहे, कुठंतरी मला असं वाटते की आज मी तुमच्या कामी आले. खूप गोष्टीत मदत केलेली आहे तुम्ही, कधीच हार दिलं नाही आहे ज्योतीला. नावच किशोरी आहे आणि सर पण आहेत, नितीन सरांनी पण नेहमी वेळोवेळी आलेत. पण जास्त मोठा प्रसंग असेल, जास्त मदतीची गरज असेल, त्यावेळेस नेहमी येऊन उभे राहतात देवासारखे. मला नाही माहिती की टचगुड त्यांना काय असं होतं, आणि ते बरोबर माझ्या समोर येऊन उभा राहतात. बोलवायची पण कधी असं वाटतं की बोलवावं, पण अचानक येतात. खूप मोठं माझं काम आहे, मला तिथं बोलवायचं आता, पण काही वेळेस कामाच्या व्यापात मी विसरून जाते. पण अचानक परवा माझ्याकडे आले, भेट दिली, आणि त्या भेटीतून एक वेगळंच अजून रूपांतर होणार आहे. आणि त्याबद्दल खरंच तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. किशोरीताई असतील, नितीन सर असतील, तुमची सगळी टीम असेल, आज काही कॉलेजची मुलं मुली आहेत जोडलेले, त्यांनाही खरंच धन्यवाद. असंच जोडून राहावा, किशोरीताई सोबत काम करा. तुमच्यासारख्या युथ मुलाची गरज आहे समाजाला, आणि तुम्ही समाजासाठी काम करणार म्हणजे आम्हालाही कुठंतरी वाटतं की समाजात बऱ्याचशा गरजा आहेत. आज वृद्धांविषयी असू द्या, बाकीचे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तुम्ही पुढे येताय म्हणजे आम्हाला एक असं वाटतं की तुम्ही अनेकाला सांगताल की आजी आजोबा घरात पाहिजे. वृद्धाश्रम हे निर्मिती करणे हे आपल्या भारताची किंवा महाराष्ट्र संस्कृती नाहीये. तुम्ही काय शिकणार? तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून छानशा गोष्टी शिकणार, बरोबर का नाही? तर तेच जर एकमेकात बसून वयस्कर लोक सांगत असतील, वृद्धाश्रम शाळा सारखे भरत असतील, तर हे वाईट गोष्ट आहे ना, चांगली नाहीये. आणि तुमच्यासारखे मुलं पुढे येत आहेत, तर तुम्ही हे काम करत असताना नेहमी तुमच्या कॉलेजमध्ये इकडं तिकडं सांगा, तुमच्या आजी आजोबांची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या. ते काय सांगते ते ऐका. आई वडील आजी आजोबा कधीच चुकीची दिशा देणार नाहीये तुम्हाला, कधीच चुकीचं सांगणार नाहीये, पण आपण नेहमी त्यांच्यासाठी पण काही वेळ काढला पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. आजी तू कशी आहेस म्हटलं पाहिजे. एकदा आजी आजोबा गेले तर कधीच आपल्याला ते मागं फिरून बघणार नाही, भेटणार नाही. म्हणून नेहमी लक्षात असू द्या. तुमच्या बरोबर काही मित्र असतील त्यांनाही सांगा, होता होईल तेवढं करा.
तर आज किशोरीताई तुम्हाला सगळ्यांना परत एकदा तुमच्या समर्पण वृद्धाश्रमाला खूप सारे शुभेच्छा. शुभेच्छा ह्याच्यासाठी देते की आपण निराधारांसाठी काम करू, कुणाचा तरी आधार बनू. पण वृद्धाश्रम हे कुठंतरी खटकतं, पण असं काहीच नसतं. बरेचसे असे आजी आजोबा असतात की त्यांची कालांतराने मुलं गेलेली असतात, पती गेलेले असतात, रोज रोजगार करून खाल्लेले असतात आयुष्यभर. गरिबी होत्या पहिल्याच्या, भाड्याच्या घरात राहायचे. आणि आज बरेचसे लोक ससूनमध्ये किंवा बाहेर रस्त्यावर तुम्ही कुठं जायचं तिथं जावं म्हणतात, तुमचं कोणी नाही. मी बऱ्याचशा ठिकाणी बघते तर ते बाहेर पडल्यावर रस्त्यावर कुठेतरी बसतात, मागून खातात, कोणीतरी वडापाव देतं, कोणीतरी 100 रुपये देतं, 2 गोष्टी त्यांना बोलतात आणि तिथंच ते बसून राहतात. तर आपल्याला तिथं न बसून देता असंच एक मायेचं घर उभं राहिलेलं आहे. आपण त्यांना इथं आणून त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांना छान सांभाळून त्यांना एक आधार देऊन, जरी तुमचे मुलं गेले असतील, जरी तुमचे पती गेले असतील, परिवार नसेल कोणी तुमचा, तर आम्ही आहोत लेकरं तुमचे म्हणून त्यांना एक आधार देण्याचं काम आपण ह्या वृद्धाश्रमात पण समर्पण करणार आहोत. इथं विनामूल्य आपण आजी आजोबांना आधार देणार आहोत. परमेश्वर त्यांच्या आशीर्वादाने कुठूनही आपल्याला देणार आहे. पण ज्यांना गरज आहे त्यांना नक्की आधार देण्याचं किशोरीताई, नितीन सर, तुमची सगळी टीम काम करणार आहे. आम्हालाही खूप छान वाटेल की आम्ही तुमच्या थोडंसं कुठंतरी मदतीला आलो तर. आणि नक्की तुम्ही मला मदत केलेली तर मी शेवटच्या श्वासापर्यंत ह्या समर्पण वृद्धाश्रमासाठी उभी राहणार, हे माझा आजचा शब्द आहे. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा परत येतात सगळ्यांना. इतके वृद्धाश्रम बघितले आम्ही, पण इतकी स्वच्छता म्हणजे 100-98 वर्षाच्या आजी, पण एवढी स्वच्छता, काही वास नाही, काही नाही. आणि आजी एकदम एन्जॉय करतात रोजचे. जर तुम्ही त्या YouTube चॅनलवर जाऊन बघितलं तर एवढं सुंदर फ्रॉक घालून, जे आयुष्यात कधी काही केलं नाही असं एन्जॉय करतात. त्यांनी एक सांगितलं, मला मुलगी मानतात, मुलगा मानतात, पण एक सांगू, सगळ्या आजी आजोबा त्यांना आई म्हणतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सगळ्या आजी आजोबा त्यांना आई म्हणतात. आम्ही त्यांना म्हटलं, तुमच्या आईला घेऊन जाऊ का आम्ही आमच्याकडे? नाही, आमच्या आईला अजिबात न्यायचं नाही, आमची आई येते. त्यामुळे खरंच त्यांचं काम एकदम त्यांचं जे काम आहे म्हणजे ते बघण्यासारखं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी कधी जसं वेळ मिळेल तसं नक्की जा. आणि सगळे जे तरुण मुलं आलेले आता समर्पण अभ्यासिकेतले, सिम्बॉयसिसचे आहे किंवा आपले ज्येष्ठ मंडळी आहे, तर नक्कीच त्यांचं आपण एक म्हणतो ना मोटिवेशनल गोष्ट आहे ती, तर त्याचा अनुभव करून आपण पण पुढे आपली वाटचाल करू. नक्कीच ताई, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा हात आमच्या पाठीशी असू द्या, हीच तुम्हाला विनंती करते. नमस्कार. आज गजानन महाराज जयंती आहे. मस्त असं आनंदी प्रसन्न वेळ वातावरण झालेलं आहे. तर आपण बघूया आश्रमाचं कसं काम त्यांनी केलेलं आहे, काय आजी लोकांसाठी सुविधा केलेली आहे. लायब्ररी आहे, म्हणजे इथं बरेचसे पुस्तकं आहेत. त्यांना वाचण्याची आवड आजी आजोबांना असेल तर ते वाचू शकतील, बघू शकतील. दोन्ही रॅक असे लावलेले आहेत आणि खूप छान अशी पुस्तकं आहेत. देवाच्या आहेत, गाण्यांच्या आहेत, काही गोष्टींच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टींची पुस्तकं आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत दिसत आहेत. आणि ही वगैरे हवा वगैरे यावी त्यांच्यासाठी म्हणून बेड आहे. हा हॉस्पिटल बेड आहे, म्हणजे जरी कोणी आजारी वगैरे असेल काही त्यांना हे करता यावं, असे बेड इकडे 5 बेड आहेत. जागा रिकामी आहे, म्हणजे इथं एक हे ठेवलेलं आहे बाबा त्याचं आहे. पण खूप छान वाटतंय, शांत वाटते, गार अशी हवा येते, कारण सगळीकडून हवा येण्यासाठी मोठ्या खिडक्या केलेल्या आहेत. आणि एक माणसाला पुरेला बेड आहे, मध्ये जाऊन मस्त बसू शकतो, 1-2 अशा बसून गप्पा पण मारू शकते, असं आहे समोर. असं जास्त अडचण नाहीये, जास्त लांब नाहीये. इथं काही त्यांचा अजून टेबल ठेवला तर बराचसा पसारा होणार. आणि आम्ही इथंच पूजा केली. छान असं गणपती बाप्पापासून श्री गणेश करून आपण जय समर्पण ह्या वृद्धाश्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांची कॅरम वगैरे खेळायला चालू आहे. कार्यक्रमात आले होते, शिरताईंचे वडील आहेत ते, मोठे काका वगैरे
सांगितलं होतं. आणि वडिलांना म्हणजे ह्यांनी खूप छान गायले. मगाशी आम्हाला थोडंसं पांडुरंगाचं भजन ऐकवलं तुम्ही. माहेर पंढरी महाराष्ट्राचा हा. आराध्य दैवत. आराध्य दैवत पांडुरंग. महायुतीचं राहिलं ते. हा, मायदेवीचं. तर मागं ते काय chess आहे वाटतं ना? ते खेळतायत. आणि तर मी पण जरा बसणार आहे तुमच्या बरोबर खेळायला. बस बेटा. मला जमेल का नाही मला आता माहिती बसा नाही. बेटा. तुझ्या बरोबर खेळणं हे माझं भाग्य आहे. नाही, नाही, असं नका म्हणू. असं नका म्हणू. बसा. बस कोण बेटा. कुणाला हाणलेलं माहिती नाही. हा? कोण कुणाला हाणलेलं माहिती नाही आता. कसं कसं खेळायचं मला तुम्ही शिकवा. ही एकदम पाठवण्यासारखं राज्य नव्हतं. हे बेटा, ही 2 रेषा आहे ना, याच्या याला स्ट्राईक म्हणतात. या स्ट्राईक वरून तुला ज्याला त्या ग्रुप समोर टाकायचंय इकडे टाकायचं, त्याच्यावर नेम ना मारा अशा इथे हा प्रयत्न करणार. प्रयत्न करत राहायचं. नुसते प्रयत्न करून गाडी कोणत्या वाढते. आत घालायच्या त्या? टाका टाका तू टाका ती या- तिची या बॉल दोन कर. तुम्ही फक्त सांगा कुठल्या पाठवायच्या आता. गेले बघा. असंच मॅनिप्युलेशन आहे. बरं, ठीक आहे मला. म्हणजे थोडंसं छान वाटलं हा यांच्याबरोबर. बरी बरी. कारण संसाराच्या व्यापामधून ह्याच्यावर कधी खेळण्याचं कधी मिळालंच नाहीये. हा. छान ह्यांचं चालू हो. आहे खेळायचं. आणि एन्जॉय करा. एन्जॉय करायची काय तर कार्यक्रम पार पडला, खूप छान वाटला आज. आणि किशोरताईचं तर नेहमी नाव घेते की सर तुमची ताईच्या पाठीशी एक थाप आहे की किशोरी तू कर. तर हे दोघं पती पत्नी आज समर्पण ह्या वृद्धाश्रमाची सुरुवात करून पुढचं जे काही आयुष्य आहे खूप छान आपल्याला घालवायचं आहे. आणि ते कुठंतरी ह्या समर्पण त्या वृद्धाश्रमाला समर्पित करून समाजासाठी काम करणार आहेत. समाजातल्या जे रजले गाजलेले आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहेत. तर तुम्हा दोघांना आणि टीमला तुमच्या टीमला तर देणारच आहे. टीम लीडर खूप मोठा असतो वाटा त्याचा. तर तुम्हा दोघांना दंड आयुष्य लाभू निरोगी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. माझ्या आजींकडून माझ्याकडून खूप सारे आशीर्वाद शुभेच्छा आहेत. एक बहीण म्हणून आशीर्वाद देते. आशीर्वाद देण्यासारखी एवढी मोठी नाही आहे मी. आणि तुम्ही खूप लहान आहात. तर तुमच्यासारखी टीम आमच्या पाठीशी राहणं आम्हाला तुम्ही करा काहीतरी म्हणणं हे पण खूप आहे आम्हाला. आत्ताची युथ पिढी आहात तुम्ही आणि तुमची सगळी टीम असंच पुढे काम करत राहा. परमेश्वर भगवंत तुम्हाला खूप हीच आशीर्वाद आहे यशवंत वृद्धाश्रमातल्या सर्व आजींचा. आणि आज समर्पण वृद्धाश्रमाला माझ्या संस्थेकडून माझ्याकडून उदंड आणि खूप साऱ्या शुभेच्छा. असंच पुढे जात राहा. आपण सगळे मिळून काम करतो.